हा बघा माझ्या चावला होता, हे बघा परत चावण्याचा प्रयत्न. हे चावला, हा बघा कसा चावला बघा माझ्या. हा तेल टाकलाय, आता थोडा तेल टाकलाय. आता हा सर्व मिक्स करून आहे ना आपल्याला याच्यामध्ये भरायचंय. नमस्कार सर्वांना. तर आता पावसाला सुरुवात झालेली आहे आणि आपण आणलेत मुठे. पहिल्याच पावसाचे पहिल्याच टाईम आपण मुठे आणलेत ना. मी इथे 4 मुठे मोरून ठेवलेत. तुम्हाला आजच्या रेसिपीमध्ये सर्व बघायला भेटेल. मुठे तोडतात कसे, त्यांना भरायचे कसे, त्यांना साफ कसे करायचे, धुवायचे कसे, मी सर्व रेसिपीमध्ये आजच्या दाखवणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही नक्कीच आपली रेसिपी बघा आणि पूर्ण व्हिडिओ बघा मी कशी रेसिपी बनवणार आहे. आणि बाकीचे मुठे बघा आपले याच्यामध्ये आहेत. हे पण मी मुठे कसे तोडायचे तुम्हाला दाखवतो. तुम्ही नक्कीच आपला पूर्ण व्हिडिओ बघा. मी तुम्हाला मुठे कसे पकडायचे आणि कसे तोडायचे दाखवतो मी ना. आपण मुठे बनवणार आहेत एकदम आगरी पद्धतीमध्ये. हे बघा इथे 4 मी मुठे तोडून ठेवलेत. यांना पूर्ण साफ करायचे आपल्याला. हे सर्व काढायचे, हे कोष्टे वगैरे काय आहेत ना हे सर्व काढून टाकायचे. याच्यामध्ये चण्याचं पीठ भरायचं याच्यामध्ये भाजून. मी दाखवीनच पुढे तुम्हाला. मुठे पकडायला एवढे अवघड नाही आहेत बघा, सहज पकडले जातात. कोणताही पकडला ना पूर्ण ऍक्टिव्ह आहेत ते. बघा पूर्ण ऍक्टिव्ह आहेत ते. पण तरी पण काय एवढं अवघड नाही पकडायला त्यांना. बघायचा कोणता कोणता. आणि फांगडे, आम्ही याला काही जण नांगे बोलतात, आम्ही याला फांगडे बोलतोय. तर बघा यांनी फांगडा जरी वरती केला असेल ना तरी पण त्याला पकडता येईल आपल्याला. शेवटची नांगी ना, शेवटच्या नांगीला पकडायचा ना, असा उचलायचा नाही. बघा बिंदास पकडा, काहीच होत नाही. बघा तो काहीच नाही करणार आपल्याला. आणि तोडताना काय करायचं, इकडनं एक फांगडा पकडायचा. हे नांगे टोचतात, हे नंगे आहेत ना त्याचे, नंगे पाय त्याचे टोचतात आपल्या हाताला. हे बघा एकदा त्याला पकडला ना तर काय करायचं, ही छोटी नांगी आहे ना, छोटी नांगी हिला काढून टाकायची. ही छोटी नांगी काढली ना, एक हा नांगा आहे याला आम्ही फांगडा बोलतो. हा आहे ना, हा असाच ठेवायचा शेवटपर्यंत. हा असाच राहिला पाहिजे, हा तुटला नाही पाहिजे. हा आपल्याला कसं साफ करताना हा चावेल ना तर याला आपण शेल टाकायचा. याच्याच पायाची एक नंगी काढायची, अशी काढायची, अशी तोडायची एक नंगी आणि याच्यामध्ये भरायची. हे बघा इथे गॅप आहे ना, याच्यामध्ये भरायची. हे बघा अशी भरायची. आणि यांनी किती पण चावायचा प्रयत्न केला ना त्याचं हे ओपन होणार नाही. हे बघा हे अशी भरायची याच्यामध्ये. हे बघा आता किती पण चावण्याचा प्रयत्न केला ना ते निघणारच नाही याच्यामधून. आणि बाकीचे या नंग्या आहेत ना हे काढून टाकायचे. या आपण नंग्या घेत नाही, फेकून देतो. या छोट्याले आहेत त्या नाही. बाजूचा असतो ना फांगडा, हा बाजूचा फक्त हाच घेतो ना, बाकीच्या नंग्या टाकून देतो आपण. असं तोडायचे ना. याचीच पायाची नांगी घ्यायची, याच्याच पायाची आपण नांगी घेतली आणि हा चावणार नाही म्हणून याच्यामध्ये भरायचंय. हे बघा याला शील घालायचा. असा शील घातल्यावर ते निघत नाही. बघा किती पण चावण्याचा प्रयत्न केला तरी त्याचं ते वरती होणारच नाही. पूर्णपणे साफ कसे करायचे ना मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवेन. आपला व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघत राहा. हे लिए हे बघा तोडता तोडता कधी कधी हे नांगे गालून टाकतात. हे बघा याने नांगे इकडनं गालला, स्वतःहून ते टाकतात असे खाली. आपण या नांग्या वगैरे काहीच घेत नाही का तर त्या भाजीमध्ये जास्त विचित्र दिसेल. आपली भाजी एकदम रेसिपी करताना एकदम चांगली आणि स्वच्छ दिसली पाहिजे म्हणून आपण त्यांच्या या नांग्या घेत नाही. या नांग्या ना थोड्या वेळाने आपण वेगळ्या काढू. आता बघा
हा मुठे आहे ना, याचा नांगा बघा, मोठा नांगा बघा, मोठा नांगा बघा, याचा लेफ्ट साईडला आहे. डावक्या साईडला याचा मोठा नांगा आहे. काही मुठ्यांचे नांगे आहेत ना, काही मुठे आहेत ना, काही खेकडे त्यांचा नांगा, मोठा नांगा ना राईट साईडला असतो. म्हणजे काही उजवे पण असतात, काही लेफ्टी पण असतात, असे येते. राईटी लेफ्टी असतात. तुम्हाला हे वगैरे कसे काढायचे नाही मी दाखवेन एकदम साफ करून तुम्हाला. हा बघा राईटी मोठा भांगडा बघा, याचा राईट साईडला आहे. मग अशी तोडला त्याचा लेफ्ट साईडला होता. याची नांगी घ्यायची, यात भरायची, इथे भरायची. हे दिसतं नाही, हे मधील गॅप असतो, इथं भरायची, जेणेकरून हा ओपन नाही होणार आणि चावणार नाही आपल्याला. हा बघा, हा आला लेफ्टी. त्या काल्या चिंबोऱ्या असतात ना, मी त्यांची पण रेसिपी तुम्हाला दाखवेन. हा बरोबर नाही तुला. बघा, याच्यामध्ये बोट टाकू का? बोट नाही बाबा, बोट नाही टाकणार आपण हे टाकू. हे चावत नाही. बोट टाकला ना लगेच चावेल, नांगीला चावत नाही. हे तोडताना पण इकडे केलं ना लगेच तुटून जातं बघा. या साईडला करायचं त्याला. हे बघ, चला तर आपले झालेत आता मुठे तोडून. हे बघा, आपले मुठे सर्व तोडून झालेत. यांना आता साफ करू आपण, चांगले स्वच्छ पाण्याने धुवू, एकदम पाण्याने मस्त स्वच्छ धुवून ठेवू. आणि आपण फक्त याच्यातून ना तोडलेले फक्त हेच घेऊ, भांगडे. हे भांगडे आहेत ना छोटेवाले, हे घेऊ. आणि या बाकीच्या नंगे आहेत ना, या नंगे आपण फेकून देऊ. हे बघा, हे मुठे आपण ना त्याचे हे इकडनं आपल्याला खोलायचंय. त्याला याच्यामध्ये आपल्याला पीठ भरायचंय भाजून. तर आपण याला खोलू नाही, पहिले आपण याला एक पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ, त्याच्यानंतर आपण खोलू. नंतर पुन्हा त्याला पाण्याने आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ.
बघा या नंग्या मी काढून साईडला काढतोय नंग्या. हे बघा मी सर्व यांचे त्या पाय होते ना त्यांचे पाय नंग्या त्या साईडला काढून या टोपामध्ये टाकल्या, त्या फेकून देऊ आपण. आणि हे त्यांचे छोटे बांगडे आहेत ना तेच घेतले आपण. आणि यांना साफ कशी करायची मी दाखवतो तुम्हाला. याची साईज बघा किती, याची साईज किती मोठा आहे. ही साईज बघा किती मोठी. आणि याला साफ करताना पहिले ये ना हे काढून टाकायचं. हे आपण फेकून देऊ, हे आपण फेकू. आणि मी चम्मच घेतले काढायला, त्या हातामध्ये नाही निघणार. मी चम्मच घेतले काढायला. असं काढायचंय. असं काढून ना याला मी परत स्वच्छ पाण्याने एकदा धुवून घेईन. मी असं काढले त्याच्यामध्ये नंतर आपण पीठ भरू. हे त्याचं तोंड आहे तो आपण काढून टाकू. कोणते कोणते ना अशा हाताने निघून जातात. हे बघा कोणते कोणते अशा हाताने निघून जातात. या हाताला टोचतो, बोटांना टोचतो म्हणून मी चम्मच घेतलाय. हे बघा हे सर्व आपण धुवून काढू. मुठे जास्त भरलेले नाहीयेत. सुरुवातीच्या पावसाला आपल्याला मुठे भरलेले भेटत नाही. 1-1.5 महिना गेला ना व्यवस्थित ते कसे भरलेले भेटतात. हे आपण सहज घेतले. बघ यांचं तोंड काढतो पहिले. तोंड काढला नंतर हा त्यांचा हा पाहतो. ते चावला. हा बघा कसा चावला बघा माझ्या. आता याला पाण्यामध्ये टाकतो. सोडतो का बघू. बघू सोडत नाही. पाण्यामध्ये टाकले बघा सोडत नाही. आता मला कोणाची तरी मदत घ्यायला लागेल. आईची. आई हा बघा माझ्या चावला होता. हे बघा परत चावण्याचा प्रयत्न करतो. भरपूर ऍक्टिव्ह येतो पण त्याचा मी काम काढेन. नाही हाताला चावला होता. एका हाताने मला निघत नव्हता. आईने काढला त्याला. हा माझ्या चावला का ते पण मी तुम्हाला सांगतो. याचा ना याचा मोठावाला भांगडा होता ना तो पहिलेच तुटलेला होता. आणि हा छोटावाला होता तर मी त्याला असा शील नाही भरला. हा शील आहे ना त्याला मी भरला नव्हता. तो छोटा होता म्हणून त्याला भरला नव्हता. तो माझ्या तेच चावला इथे. छोटावाला ज्याला मोठा भांगडा नव्हता ना नेमका तोच माझ्या चावला छोट्या भांगड्याने. हे बघा मी असं हे काढले. काही लोक आहेत ना या आत्माचं धुवत नाही. काही लोकांना आत्माचं हे धुवत नाही. फक्त वरूनच धुवून घेतात. पण आपण सर्व धुतो यांना आतमधून वगैरे. हे काढा ना शेवट.
हे बघा मी व्यवस्थित साफ करून घेतो आतलं, नाला खाली ठेवून. या आतलं सर्व हे घाण याने काढून टाकतो. भरपूर लोक आहेत ना या आतमधून धुवून काढत नाही, आपण धुवून घेतोय. आपण बघा स्वच्छ आतून धुवून घेतले. आता बघा किती पाण्यामध्ये मी धुलेत त्यांना. हे बघा स्वच्छ एकदम धुवून घेतले मी, एकदम स्वच्छ पाण्यामध्ये कसे झाले बघा, चिकने चिकने झाले, एकदम चिकने चिकने. हे बघा आपण इथं चण्याचं पीठ आपण भाजायला घेतलंय. थोडा चण्याचं पीठ घेतलंय आपण भाजायला. याच्यामध्ये नंतर ना भाजल्यानंतर याच्यामध्ये आपण मीठ मसाला वगैरे काय आपण टाकू ना, कोणते कोणते पदार्थ त्याच्यामध्ये टाकू ते तुम्हाला नंतर दाखवू. गरम मसाला वगैरे वाटण वगैरे लागेल ते सर्व मी तुम्हाला दाखवेन. हे बघा आपण इथं भाजलेला चण्याचा पीठ घेतलाय, त्याच्यामध्ये हा आगरी मसाला टाकलाय. हा आगरी मसाला भरपूर तिखट असतो. हा वरून हळद टाकली, चिरलेला कांदा टाकलाय ना, हा वाटण टाकला. आता हा लसूण चेचून घेतलाय, लसूण हा चेचून टाकलाय. लसूण एकदम बारीक नाही केलं त्याला. हा आला गरम मसाला इथे. हा तेल टाकलाय, आता थोडा तेल टाकलाय. आता हा सर्व मिक्स करून आहे ना आपल्याला याच्यामध्ये भरायचंय. याच्यामध्ये कसं भरायचं मी तुम्हाला दाखवतोय. आता हे सर्व बघा इथं थोडा अजून मसाला टाकला आईने. हा फक्त पिठामध्ये मसाला टाकला, हे थोडं थोडं नाही. पूर्ण जेव्हा भाजी पूर्ण बनवू ना आपण फोडणीला वगैरे तेव्हा दुसरा मसाला टाकू अजून. हे बघा असा मिक्स करून घेतलाय. व्हिडिओ मी शॉर्टकट नाही दाखवत, पूर्ण व्हिडिओ दाखवतो मी तुम्हाला. व्हिडिओमध्ये मी पूर्ण तुम्हाला रेसिपी दाखवतोय प्रॉपर एकदम. कुठनंच व्हिडिओ कट वगैरे काहीच करणार नाही, कुठनंच व्हिडिओ ट्रिम होणार नाही. हे बघा आता मीठ टाकायला घेतलंय. मीठ टाकायचं राहिलं होतं, आता टाकून घेतलं. थोडं पाणी टाकलं. हे बघा पूर्ण मिक्स केला पीठ आणि कशा प्रकारे त्याचा उंडा करून घेतला बघा. हे बघा मुठे कसे भरायचे, मुठ्यामध्ये पीठ कसं भरायचं. हे बघा आपण ते साफ केलेलं ना त्याच्यामध्ये कसं पीठ भरायचं बघा. हे बघा ना, त्याला बंद करून ठेवायचं. इथंच ठेव बंद करून. हे बघा पूर्ण त्याला त्याच्यामध्ये आतमध्ये त्या कवटीमध्ये आपण पीठ भरला आणि बघा तिथे ठेवला त्याला व्यवस्थित लावून. हे बघा अशा प्रकारे आपले मुठे झालेत भरून. हा शेवटचा होता तो घेतलाय भरून. आणि आता उरलेला पीठ आहे ना, हा उरलेला पीठ याचे पण गोल उंडे लाडू करायचे याचे ना, त्याच्यामध्ये ठेवायचे. तेव्हा याचा रस आहे ना
हा पीठ आहे ना, हा पीठ त्याचे असे उंडे बनवून टाकले ना त्याच्यामध्ये, तर हा रस आहे ना एकदम असा घट्ट होतो, मस्त एकदम. तुम्ही भातासोबत खा, भाकरीसोबत खा, एकदम मस्त तुम्हाला खायला मजा येईल. हे बघा इथं फोडणी द्यायला घेतली आहे. तेलामध्ये लसणाची फोडणी दिली आहे. हे बघा फोडणीमध्ये आपण आगरी मसाला टाकलाय. हा भरपूर तिखट असतो, आपण बनवून घेतो. ही वरून हळद आली. हे बघा आपण व्यवस्थित आता मुठे रचत घेतलेत. फोडणीवरतीच आपण मुठे रचत घेतलेत बघा. ना वाटण वगैरे ना, आपण याच्यानंतर वाटण वगैरे टाकू. गरम मसाला आणि वाटण वेगळं आहे. हे बघा त्यांना आता वाफेवर ठेवलेत आपण. हे बघा आपण ताटावरती पाणी ठेवलेलं, ते गरम झालंय पाणी आणि खाली पण उकळला आला असेल पाण्याला. आपण हा पाणी ना आतमध्ये टाकू. आता आपल्या टोपामध्ये आपण तो पाणी टाकू. आपण त्यांना वाफेवरती ना फोडणीच्या तेलावरती आपण त्यांना फक्त 3 आणि 4 मिनिटं ठेवलं होतं. जास्त वेळ ठेवलं नाही. वरचं पाणी पण आपलं गरम झालं होतं, ते त्याच्यामध्ये टाकलंय. थंड पाणी अजून टाकलं नाही त्याच्यामध्ये ना, थंड पाणी नाही टाकणार आपण, हा गरमच पाणी टाकणार आहे. हा बघा हा पाणी टाकलंय, परत पुन्हा टाकलंय. हा पाणी गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकू आपण. हे बघा याच्यावरती ताटावरती आपण पाणी ठेवलेला, याच्यावरून पण आता वाफा निघायला सुरुवात झाली आहे. आता आपण काय करणार आहे बघा, याच्यामध्ये मीठ मसाला आपला राहिला होता, मीठ राहिला होता टाकायचा, गरम मसाला आणि वाटण टाकायचं राहिलं होतं, आपण ते टाकून घेऊ आता. हे बघा वाफ आलेला पाणी आपण, आणि याच्यामध्ये पण बघा कसा उकळला आलाय व्यवस्थित. याच्यामध्ये आपण वाफ आलेला पाणी टाकले. हे बघा आता मीठ टाकलंय आपण वरून. गरम मसाला टाकू इथे. हे बघा गरम मसाला टाकायला घेतलाय. एक गरम मसाला, हा वाटण आला इथे, खोबऱ्याचं वाटण आलाय. भाजून घेतलाय तो खोबरा म्हणून वाटण आपला काला झालाय. ना आपण असा हा नारळ आहे ना, हा नारळ याचं वाटण नाही घेतलं आपण. हा नारळ आपण भाजून घेतलाय. आपला नारळ भाजल्यानंतर ते वाटण आपला काळ्या कलरचा झालाय ना. हा आपला टाकायचा राहिलाय पीठ, हा थोड्या वेळाने टाकू आपण, ते पण तुम्हाला दाखवतो कसं टाकायचं. हे बघा याच्यावरती कोथिंबीर टाकायला घेतली आता. हे बघा उकळला आलाय, व्यवस्थित उकळला आलाय. आपण आता झाकण दिलंय. इकडे बघा, हे बघा याचे उंडे बनवायला घेतले. जो उरलेला पीठ असतो ना आपला, त्याच्यापासून आपण असे उंडे बनवतो. याच्यामुळे आपला रस आहे ना, रस्सा आपला असा घट्ट होऊन जातो एकदम. टोटल आपण 13 मुठे आणलेत. हे बघा सर्व एक सारखे आलेत बघा कशा प्रकारे ना. त्याला हाताने दाबून त्याला डिझाईन केली. मोमोज झाले ते, मोमोज.
हे बघा सर्व आपण असे बनवून घेतले आता. हे बघा मुठे आहेत ना आपले अर्धवट शिजवल्यानंतर कसं उकळा व्यवस्थित आलंय बघा. अर्धवट उकळा आला ना त्याच्यानंतर आपण हे उंडे टाकणार आहे. हे बघा याच्यामध्ये जास्त घातली करायची नाही, तर ते मुठे आपण कसे भरलेले आहेत ना ते सुटून जातील. हे बघा हा पीठ घेतलाय बाजूला. हे बघा वरच्या वरच ठेवलाय हलगद. पाच ते 6 मिनिटानंतर आपण हा पीठ टाकलाय. हे बघा काहीच आपण हलवलं नाही, घाटलं नाही त्याला. वरच्यावर आपण फक्त उंडे टाकलेत ना, त्याला बंद केलंय. हे बघा आपण 15 ते 20 मिनिटं तसंच आपण ठेवलेलं गॅसवरती. हे बघा व्यवस्थित उकळा आलाय, आपण त्याला घाटलं नाही, काहीच नाही. हे बघा मी व्यवस्थित तुम्हाला एक काढून दाखवतोय. हे बघा अशा प्रकारे आपली रेसिपी बनवून झालेली आहे. आपण यांना गॅसवर 20 ते 22 मिनिटं आपण गॅसवर ठेवलेलं यांना. हे बघा व्यवस्थित शिजून घेतले आपण. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच लाईक शेअर कमेंट सर्व करा ना या मुठे खायला. धन्यवाद.